एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। आगामी ठाणे जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी 21 संचालकांसाठी आता मतदान होणार असल्याची माहिती। निवडणूक कायदेशीरपणे नियमानुसार घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। निवडणुकीला स्थगिती न दिल्यास मंत्रालयावर मोर्चाचा इशारा आहे। की या बँकेमध्ये नोकर भरती करत असताना जिल्ह्यातल्या लोकांना प्रतिनिधित्व दिला पाहिजे, परंतु दुर्दैवाने असं काही घडले नाही। या बाहेरच्या लोकांना या जिल्ह्यामध्ये नोकर भरतीमध्ये पैशाचा गैरवापर करून केलेली आहे। त्यासंबंधी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इथे केसेस चालू आहे। 2 जिल्हे झाले, परंतु बँक अजून एकच आहे। सुदैवाने या पालघर जिल्ह्यामध्ये सर्व खाती, कलेक्टर ऑफिस, कमिशनर ऑफिस, हॉस्पिटल सर्व झालेले आहे, परंतु दुर्दैवाने तिथे बँक फक्त झालेली नाही। तेव्हा आमची विनंती आहे की ह्या 2 बँका होईपर्यंत या निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती आपण थांबवावी। ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये पतंजलीच्या उत्पादनावर नागरिक चांगलेच आक्रमक झालेत। आयुर्वेदिक आणि शुद्धतेच्या नावावर नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे। हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात नेऊन शिक्षा द्यायला हवी अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे। आता मला सांगा, हा पतंजलीचा जो मालक आहे तो काय म्हणतो की शुद्ध गाईच्या दुधापासून हे तूप बनवलंय, पण मुळात इतक्या गायी उपलब्ध आहेत का? अहो, ह्या आयुर्वेदिक किंवा शुद्ध याच्या नावावरती हे लोक फसवतात, हे कंपनीवाले, आणि मुळात त्याच्यात केमिकलचा त्याचा वापर असतो। हे केमिकलचा वापर करतात, फक्त नावाला शुद्ध म्हणतात। अशांना तर खऱ्यांच्या कंपन्या बंद पाडल्या पाहिजे आणि यांना तर देशाबाहेर हाकलून दिलं पाहिजे, अशा कंपन्यावाल्यांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।